मला कोणत्याही पक्षाकडून ऑफर आलेली नाही, पण भविष्यात तशी ऑफर आली तर विचार करू. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचं हे विधान, अर्थात आपल्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असं कोल्हेंनी स्पष्ट केलं. पण राज्यात शरद पवारांचे खासदार फुटण्याची चर्चा असताना अमोल कोल्हेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन तुतारीचे पडघम वाजायला लागले. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा फिसकटल्यावर पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवार मोठा निर्णय घेतील अशा चर्चा झाल्या. मग काँग्रेसकडून पवारांना विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं. याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. पण हे होत असतानाच शरद पवारांचे 7 खासदार बंडखोरीच्या तयारीत असून एनडीएत कोणत्या पक्षात जायचं हेच फायनल होणं बाकी आहे. शरद पवार गटातील एका गटाला काँग्रेसमध्ये विलीन व्हायचंय, तर दुसऱ्या गटाला सत्तेत सहभागी व्हायचंय अशाही बातम्या येत आहेत. पण पक्षात असे गट पडलेले असतानाच स्वतः शरद पवार सुद्धा एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे भाजप अशी दोन्ही दारं ठोठावत असल्याचं सांगितलं जात आहे. चर्चेच्या या दुहेरी पेरणीमागं थोरल्या पवारांचा डाव नक्की आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी शरद पवारांच्या या दुहेरी चर्चांबद्दलच्या बातम्या काय आहेत ते बघूयात. शरद पवारांचे लोकसभेत 8 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदार सत्तेसोबत जाण्याच्या विचारात आहेत. 2029ला निवडून यायचं असेल तर मतदारसंघातली कामं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सत्तेसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही अशी या खासदारांची भावना असल्याचं बोललं जात आहे. यातले 5 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक आहेत, तर इतर दोघांना पक्ष कुठलाही असला तरी चालेल, पण सत्ताधारी एनडीए सोबत जायचंय अशा चर्चा आहेत. तर शरद पवार गटाच्या 10 आमदारांमध्ये सुद्धा 2 गट असून एका गटाला काँग्रेसमध्ये विलीन व्हायची इच्छा आहे, तर दुसऱ्या गटाला सत्ताधारी महायुतीसोबत जाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे. पण एकीकडे पक्षात ही गटबाजी असताना दुसरीकडे शरद पवार काँग्रेससोबत चर्चा करतायत, तर सुप्रिया सुळे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. दोन्ही बाजूनं कुठल्या ऑफर येत आहेत यावरून शरद पवार कुटुंबासाठी आणि पक्षाच्या लॉंग टर्म राजकारणासाठी योग्य पर्याय निवडून निर्णय घेतील अशी माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे. आता काँग्रेस आणि भाजप सोबतच्या या पॅरलल टॉक्स मागची शरद पवारांची पहिली स्ट्रॅटेजी सांगितली जाते, ती म्हणजे पवारांचं नेव्हर से नेव्हर पॉलिटिक्स. आपल्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवारांनी कधी एखादा राजकीय पर्याय कायमचा बंद केलेला नाही. मित्र असो किंवा विरोधक, संवादाचं दार उघडं ठेवायचं आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा, ही पवारांची आजवरची रणनीती. जेव्हा जेव्हा काँग्रेस कमकुवत झाली तेव्हा तेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमध्ये बाहेर पडून वेगळा निर्णय घेतल्याचं दिसून येतं. 1978 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत पुलोदचा प्रयोग पवारांनी केला आणि ते सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले. पवारांच्या समाजवादी काँग्रेसनं काँग्रेसला एक भक्कम पर्याय निर्माण केला होता. पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जेव्हा विक्रमी बहुमतानं राजीव गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेस सत्तेत आली, तेव्हा शरद पवारांनी आपला समाजवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन केला. मग राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शिवसेना भाजपला रोखण्यासाठी पुन्हा काँग्रेससोबत आघाडी करणं, 2014ला राज्यात भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची खेळी करणं आणि 2019ला थेट उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणं, या प्रत्येक वेळी शरद पवारांनी आपल्या पक्षाचा फायदा आणि विरोधात असलो तरी सत्ता समीकरणात कायम रिलेव्हंट राहण्याची खेळी केल्याचं दिसून येतं. आताही शरद पवार याच पद्धतीनं भाजप आणि काँग्रेस सोबत चर्चा कायम ठेवून दोन्ही बाजूची दारं उघडी ठेवत असल्याचं दिसून येतं. फक्त 8 खासदार आणि 10 आमदारांच्या जोरावर शरद पवार स्वतःला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणत असल्याचंच म्हटलं जात आहे. तसंच दोन्ही पर्याय जिवंत ठेवून पक्षातली संभाव्य फूट रोखण्याची ही पवारांची खेळी असल्याच्या चर्चा होत आहेत. शरद पवारांच्या दुहेरी चर्चांमागचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे नेतृत्वाचा बॅलन्स. काँग्रेसमध्ये विलीन झालो तर आपल्या एका निष्ठावंताला महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आणि सुप्रिया सुळेंना उपाध्यक्षपद मिळावं, तसंच काँग्रेसच्या कार्यकारिणीत योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं अशी पवारांची अट असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपसोबत जाण्यासाठी केंद्रात सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्रीपद आणि पवारांच्या इतर 2 विश्वासू नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा अशी पवारांच्या अटी असल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढच्या नेतृत्वावरून वेगवेगळे प्रवाह दिसून येत आहेत. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्यातील पकड, पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे रोहित पवार यांची वाढती सक्रियता आणि पहिल्यापासून राष्ट्रीय राजकारणात असलेल्या सुप्रिया सुळे, यामुळे पक्षातल्या भविष्यातील नेतृत्वाबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. आता पक्ष पवार कुटुंबाच्या हातात ठेवण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना नेतृत्व दिलं तर राज्याच्या राजकारणात
अनेक वर्ष सक्रिय असलेले पक्षातील ज्येष्ठ नेते भविष्यात सुप्रिया सुळेंचं नेतृत्व कितपत स्वीकारतील हा प्रश्न आहे. रोहित पवारांना पुढे आणलं तर जयंत पाटील यांच्यासारखे पक्षातले ज्येष्ठ नेत्यांना दुखावण्याचा विचार शरद पवार करणार नाहीत. त्यामुळे पक्षात नेतृत्वाचा संघर्ष निर्माण होऊ न देता प्रत्येक गटाला योग्य स्थान मिळेल अशी मांडणी करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. जर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली तर जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासारखी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. त्याचवेळी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर पुढच्या फळीतील नेत्यांनाही काँग्रेसमध्ये योग्य भूमिका देऊन नेतृत्वाचा समतोल साधण्याची संधी पवार निर्माण करू शकतात. पण या सगळ्यात सुप्रिया सुळेंना सुद्धा नेतृत्वाच्या शर्यतीत शरद पवार पुढे ठेवताना दिसत आहेत. काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर सुद्धा सुप्रिया सुळेंना उपाध्यक्षपद आणि भाजपमध्ये गेल्यास सुळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची खेळी शरद पवार खेळताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षाचं भविष्य बघतानाच सुप्रिया सुळेंना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा हा शरद पवारांचा डाव असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या मागची शरद पवारांची तिसरी खेळी सांगितली जाते ती म्हणजे बार्गेनिंग पॉवर वाढवणं. शरद पवारांकडे फक्त 8 खासदार असले तरी त्या 8 खासदारांचं भाजपसाठी असलेलं सध्याचं महत्त्व जास्त आहे. डिलिमिटेशन विधेयक पास करण्यासाठी 2/3 खासदारांचं गणित बसवताना भाजपसाठी एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच भाजपला शरद पवारांच्या खासदारांची गरज आहे. हीच गरज ओळखून शरद पवार पुढची रणनीती आखताना दिसतात. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार स्वतः शरद पवार सुद्धा काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. पण भाजपसमोर आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शरद पवारांचा हा डाव असल्याचं सांगितलं जातं. आता गरज असली तरी शरद पवारांच्या खासदारांना थेट पक्षात सामील करून घ्यायला भाजप फारशी इच्छुक नाही. तसंच पवारांच्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याच्या चर्चा सुद्धा भाजपच्या सूत्रांकडून फेटाळण्यात आल्यात. त्यामुळे भाजपला असलेल्या खासदारांच्या गरजेच्या बदल्यात भाजपसोबत सत्तेत तर सहभागी व्हायचंच, पण सत्तेतला महत्त्वाचा वाटा सुद्धा आपल्याकडे ठेवायचा असा शरद पवारांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच शरद पवार काँग्रेस सोबतच्या चर्चा कायम ठेवून भाजपवर एक प्रकारे दबाव आणत असल्याच्या चर्चा होत आहेत. थोडक्यात शरद पवारांचा निर्णय फक्त आजच्या सत्तेसाठी नाही तर पुढची अनेक वर्ष पवार घराण्याचं राजकारण आणि पक्षाचं भवितव्य ठरवणारा असल्याचंच बोललं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकाच वेळी काँग्रेस आणि भाजपसोबत चर्चेची दारं उघडी ठेवून शरद पवार नक्की कोणता डाव खेळतायत? यातून पवारांना नक्की काय साधायचंय? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.